सोन्याचा नारळ देऊनची दर्याला, देवा सुखी ठेव संपूर्ण साखर गावाला। पण नाही आणि कोणाचाच आधार नाही। आमची सर्वात मोठी बँक समुद्र। हाय नमस्कार, कशा सर्व। मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजी यूट्यूब चॅनलवरती। करंजा गावाचा द्रोणागिरी हायस्कूलचा नारळी पौर्णिमेचा सोहळा सर्व मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा। आज आपण आहोत साखर कोलीवाड्यामध्ये, अलिबागमधील साखर कोलीवाड्यामध्ये, आणि आज आपल्याला इकडे बोलवलं आहे कझिन्स ग्रुपने। आणि माझ्या मागे बघताय नाकवा पॅलेस। आज मी तुम्हाला सर्व साखर कोलीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात ते सर्व दाखवणार आहेत। त्यांचे सर्व आनंदमय क्षण मी शूट करण्यासाठी आलेलो आहे। तर चला जाऊया, गणेश मंदिर आहे तिकडे जाऊया, तिथं सर्व पूजा करतील आणि मग तिथून निघतील आपल्या जेट्टीवर जायला, बंदरावर जायला। नाकवा पॅलेस याची देखील व्हिडिओ मी टाकीन डिस्क्रिप्शनमध्ये, शूट केलेला आहे, जाऊन नक्की बघा जर बघितली नसेल तर। आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर माझ्या पाठी बघताय गणेश मंदिर, आणि वातावरण जरा पावसाचा झाला आहे, पाऊस नाही आला पाहिजे फक्त। आणि बघा असं कलश घेऊन, नारळ घेऊन सर्व आईसा गणेश मंदिरामध्ये जात असतात आणि नारळाची पूजा करत असतात। नमस्कार आई। तर आता आपल्या समोर आहेत सर्व साखर कोलीवाड्याचे ग्रामस्थ, आणि आता आपण या साहेबांना विचारूया का आपला गाव नारळी पौर्णिमा सण कसा साजरा करतो, आणि हा सण आपल्या कोली समाजासाठी, मच्छीमारांसाठी किती महत्त्वाचा आहे ते सर्व आपण साहेबांकडून जाणून घेऊ। साहेब, नाव काय आपला? डॉक्टर कैलास चौलकर। सुमारे 2001मध्ये या नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली। खऱ्या अर्थाने गटाऱ्या अमावस्येच्या दिवशी सागराचं पाणी आपल्या घरामध्ये आणून 15 दिवस त्याचं पूजन प्रत्येकाच्या घरोघरीमध्ये आपण करतो, आणि सागर आपला हा देवता आहे, आणि त्या सागराला घरामध्ये आणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्या सागराचं 15 दिवस सकाळ संध्याकाळ पूजन करून ते नारळ वाजत गाजत आपण मंदिराजवळ गणपतीजवळ आणतो, आणि गणपतीजवळ आणलेले नारळ सगळे आपण समुद्राकडे वाजत गाजत घेऊन त्या समुद्र राजाला, ज्या 8 महिने का होईना पण समुद्र मासेमारी करत जात असताना, त्या समुद्र हा आमचा बाप आहे आणि तो आम्हाला वर्षानुवर्ष आम्हाला आजपर्यंत देत आलेला आहे। आणि म्हणून या समुद्र राजाची एक आठवण म्हणून आणि त्याची एक पूजा म्हणून आम्ही या नारळी पौर्णिमेच्या निमित्त त्याला नारळ वाहायला आपण जातो। नारळामध्ये मागणं एकच असतं प्रत्येक महिलांचं, प्रत्येक पुरुषाचं आमचं, की देवा आयुष्यभर तुझ्यावर आम्ही पोचतो, तू आम्हाला सतत पोचत असतो आणि तू आमच्याबरोबर आहेस। म्हणून आमच्या सगळ्या मुलांचं शिक्षण असेल, आमचं घर असेल, आमचे गाडी बंगला असेल, जे काय तुझ्या मुलं आहे, आणि म्हणून तुझा जे उद्धार करत असताना सागर एक देवता आहे, विशाल देवता आहे। अनेक संकट त्याच्या पोटामध्ये तो ठेवतो, आणि त्याच्या पोटातल्या ज्या वस्तू असतात त्या आमच्यापर्यंत देतो, आणि म्हणून आम्ही आज सगळे या ठिकाणी मोठे झालेले आहेत। आणि हा सण खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या सणाच्या दिवसाला सागर राजा शांत होतो। नारळाचं आपण अर्पण केल्यानंतर तो शांत होतो, आणि आमच्यातले सगळे मच्छीमार बांधव या मासेमारीला जात असताना त्याचं रक्षण करण्याचं काम हा समुद्र राजा करत असतो। आणि तमाम आमच्या सगळ्या महिलांची, भगिनींची सुद्धा आपला पती हा समुद्रात गेल्यानंतर तो सुखरूप यावं, सुखरूप आपली मच्छी घेऊन आपल्या घरी यावं, आणि जेणेकरून माझा संसार त्यांनी चांगलं टिकावं, या दृष्टीनं महिलासुद्धा आपली सकाळ संध्याकाळ त्या सागराची पूजा करते। आणि आजच्या ह्या उत्सवाच्या दिवशी तमाम सगळा कुटुंब परिवार आपल्या सागराच्या जवळ, आपल्या सागराला गाराणं घालण्यासाठी हा तमाम सगळ्या कोलीवाड्यातला समाज या ठिकाणी जात असतो, आणि आनंदात आणि उत्साहात त्या ठिकाणी सागराला त्या ठिकाणी सांगून आपल्या नौका आपल्या समुद्रकिनारी घेऊन जाण्याचा हा या ठिकाणी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो। धन्यवाद। आपल्या समोर आहेत शैलेश नाकवा आणि उलेश नाकवा, फुल ट्रेडिशनल लुकमध्ये मस्त बघा। आणि आता आपल्याला ते सांगणार आहेत आपल्या नारळी पौर्णिमेचा सण गावात कसा साजरा केला जातो, आणि आपला सण नारळी पौर्णिमा सण किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। जय मल्हार। जय मल्हार। साखर कोलीवाड्यातर्फे सगळ्यांचे हार्दिक स्वागत, आणि तुमचेही स्वागत राजकरंजी घरात। कसं आहे माहिती आहे, सगळ्यांचा म्हणजे नारळी पौर्णिमा हा म्हणजे आमच्या कोळ्यांचा सगळ्यात मोठात मोठा सण। जोपर्यंत आम्ही समुद्राला नारळ देत नाही तोपर्यंत समुद्रदेव शांत होत नाही। त्यामुळे सगळे लहान छोट मंडळी समुद्रात फिशिंग करायला जाऊ शकत नाही। आम्ही समुद्राला नारळ देऊन दर्यासागरला अशी विनंती करतो, देवा
तर आम्ही तुझ्या पोटामध्ये म्हणजे समुद्रात मासेमारी करण्यासाठी येणार आहोत, तरी आम्हाला तू सगळ्यांना लहान थोर मंडळी सगळ्यांना सांभाळून घे आणि सगळ्यांना पोटाला पोटभर दे, यशाचा वाटा दे, असा सोडून आम्ही देवाला नारळ अर्पण करतो आणि दर्यादेवातून आम्हाला वर्षभरात चांगली मच्छी मिळावी, सगळ्यांना सुखशांती मिळावी अशी ही प्रार्थना करतो. नाकवा, तुमच्यासाठी माझा एक पर्सनल प्रश्न आहे. तुमची मी इंटरव्ह्यू बघितली होती, त्याच्यात तुम्ही युवकांबद्दल भरपूर सांगितलं होतं की माझ्या गावातले जे युवक आहेत त्यांच्यासाठी. तर जसं आपल्या करंजचा डॉगसुद्धा झालेला आहे, तर आमच्या डॉगबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल, प्लस दुसरी गोष्ट आमच्या सर्व पोरं आहेत गावातली, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? म्हणत मी करंजेकरांचे हार्दिक स्वागत करतो की त्यांनी स्वतःच्या गावात जे मच्छीचा व्यवसाय चालू केला ते सगळ्या नाखवा मंडळींना मी शुभेच्छा देऊन आणि बेस्ट ऑफ लक देतो. तर तिथल्या तरुण मंडळीला माझं असं सांगणं असेल, ज्या टायमाला आम्ही 2002 साली मुंबई सोडून जेव्हा आम्ही साखर गावामध्ये आलो तेव्हा आम्ही अशाच प्रत्येक गोष्टीचा प्रसंगाला पार पाडलेला आहे. आम्ही बैलगाडीमध्ये मच्छी वावलेली आहे, हाताने मच्छी वावलेली आहे, पण तुम्हाला जर जबरदस्त डॉग दिलेला आहे, तुम्हाला काही त्या गोष्टी प्रश्न नाही. आणि जर आपले जे ते युवक तिथले आहेत करंजामधले, जर त्यांना तर माझी सांगून इच्छित आहे, जर बाहेरून येऊन जर माणूस जर पैसा कमवत असेल तर तुम्ही गावातली पोरं का झोपून आहात? त्यांनी बिंदासून खुल्यामून तो बिझनेस करावा, मच्छी विकत घ्यावी, सकाळी लिलावासाठी जावा, सगळ्या गोष्टी कराव्या. कुणी पाण्याचा टँकर घ्यावा, पाणी द्यावा बोटीना, जसं गोदीमध्ये 3000 रुपयाला टँकर तुम्ही घेत होते आजपर्यंत. आज गावातल्याच लोकांनी जर टँकर घेतला आणि जर तोच तुम्ही त्यांना 1500 रुपयाला दिलात, 2000ला दिलात, तर आज आमच्या गावचा पोरगाच पुढे जाईल. आजपर्यंत आपण मुंबईला याडी जे यायचे ते जवळजवळ एक बोटीमागे एक 400-500 किलो आपला मावरा ते घेत होते, प्रत्येक पाट्या प्रत्येक काय. आज आपल्याच गावातल्या युवकांनी जर ती टीम काढली आणि ते मी सांगतो नक्की करावी, एका ग्रुपनी 10 बरोबर पोरं एकत्र यावी, त्यांनी मच्छी काढण्याचा बिझनेस करावा, 10 पोरं एकत्र यावी, त्यांनी पाण्याचा बिझनेस चालू करावा, 10 पोरं यावी, त्यांनी बर्फ वगैरे विकत घ्यावा, त्यांनी हे चालू करावा. अशा गोष्टी युवकांनी करावा ही त्यांना माझी सांगून कळकळण्याची इच्छा आहे. काय तुम्ही बाहेरच्या कोणाला करून देऊ नका, तुम्ही स्वतः मच्छी घ्या, स्वतः मच्छी सेल करा, सगळं तुमच्या आजूबाजूला आहेत. आणि काय लागलं तर आम्ही सगळे बाजूला नाखवे म्हणले आहोत, तुम्हाला नक्की सपोर्ट करू आम्ही. हीच सांगण्याची माझी त्यांना एक इच्छा आहे की तुम्ही गावातल्या युवकांनी बिझनेस चालू करावा म्हणून. नमस्कार. सगळ्यांनी हिम्मत धरून एकमेकाला विरोध करू नका, सगळ्यांनी एकाजवळ येऊन धंदा करा. सगळे आपण एकमेकाला विरोध करतो त्यातच आपण मागे आहोत. पोलीस संघटना आपली जागृत करा आणि सगळे एकत्र व्हा आणि एकत्र आपली धंदा करा. प्रत्येकाला विरोध करू नका. जे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने धंदे चालले त्या टेक्नॉलॉजीनेच आपण पुढे जायला पाहिजे. तर आता जर स्मार्टफोन नाही वापरून साधा फोन वापरला तर आपण मागेच जाऊ ना. पण स्मार्टफोनचाच जमाना आहे आता, स्मार्टसारखेच आपण पुढे गेलो पाहिजे. आणि आपल्या डॉकवरती मी कुठला बिझनेस करू ते आपण नाकवा पॅलेसवर भेटून बोलूया. नाकवा काय बोलता? नक्कीच. धन्यवाद नाकवा. हे बघा सुंदर ट्रेडिशनल लुकमध्ये दोघी जणी आहेत. नाव काय तुमचं? वेन्सी. आणि तुझं? मस्त दिसतं एकदम. आणि बॅक साईड दाखवा, बॅक साईड. हा बघा मस्त मस्त तिथं वेणी वगैरे घातले. आता बघा समोर. कुठे चालले तुम्ही पर्स वगैरे घेऊन? नारळ. हा, सर्व कझिन ग्रुप जमला आहे आणि नारळ घेऊन आपण धक्क्यावर जाणार आहोत.
पोटी बघा कशी मस्त नटले आणि LED वाली वेणी घातली तिने. दाखव, पाठी दाखव. हे बघा मस्त ऑर्चिडची फुलं आहेत आणि सुंदर दिसते. इकडे बघ रायल वगैरे घालून एक्वेरियम आईचं. नाव काय बेबी तुझं? क्रिस्टल नाव आहे. धन्यवाद. माझं नाव प्रीती अनिकेत नाको आहे. तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. साखर गावाकडून संपूर्ण सोन्याचा नारळ देऊनशी दर्याला, देवा सुखी ठेव संपूर्ण साखर गावाला. पुढे बोलेन माझी रियाताई. कजिन ग्रुप्सकडनं सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. या सणासाठी आम्ही खूप वर्षभर वाट बघत असतो. जे नारळी पौर्णिमेच्या आधी आम्ही 4 महिने बोटी आम्ही दर्यात खाडीत ठेवतो. जेव्हा आमचा नारळ दर्यात जातो तेव्हाच मासेमारीला सुरुवात करतो. धन्यवाद.
नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्या गावात नारळ फोडाफोडी होते, तीच परंपरा आपल्याला आई सांगणार आहे. आई पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव नीता विनायक कोळी. हे माझे माहेरचं गाव आहे साखर. इथे पूर्वीपासून म्हणजे नारळी पौर्णिमेची परंपरा आहे की सकाळी नारळ फोडाफोडी खेळतात. हा म्हणजे खेळ आहे की नारळ ज्याचा नारळ फुटेल तो आऊट, म्हणजे तो नारळ ज्याचा अख्खा राहिलेला असेल तो घेऊन जाईल. पहिला आम्ही आहे ना फक्त दुकानावरून नारळ आणायचं वेळेवर टायमावर आणि तो सोडायचे. पण आम्हाला एक स्वाध्याय कार्य मिळालेलं आहे. स्वाध्याय कार्य त्या स्वाध्याय कार्यामुळे आम्हाला समजण्यात आलं की नारळ हा असाच सोडायचं नाही, म्हणजे आपण जसं कचरा टाकतो तसं सोडायचं नाही. तर त्या नारळाचं 15 दिवस अगोदर पूजन केलं जातं. दर्याचं पाणी आणून त्याच्यामध्ये नारळ पुजला जातो आणि 15 दिवस त्याची पूजा करून मग आम्ही तो पाणी नारळ सोडला. साखर कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमा 15 दिवस आधीपासून साजरी केली जाते, म्हणजे सुरुवात केली जाते. घरोघरी त्याचं पूजन केलं जातो. का तर आपल्याला तो नारळ म्हणजे पूजा करून सोडायचा आहे, कचरा म्हणून सोडायचा नाही. धन्यवाद. आम्हाला कोणाचाच आधार नाही, सरकारचा पण नाही आणि कोणाचाच आधार नाही. आमची सर्वात मोठी बँक समुद्र, ती बँक देईल तेव्हा आमची मुलं मला खाणार, शिक्षण होणार, त्याच्या जीवावर आम्ही राज्य करणार. आमचा माझं नाव संस्कृती उल्लेश नाकवा आहे. आम्ही आज सगळे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सगळे उभे राहिले. इथं सगळे आज कोळी बांधव म्हणून आलोय आमच्या दर्या राजाला सोन्याचा नारळ द्यायला. आमचा हा सगळ्यात मोठा सण असतो. सगळ्यात पहिले सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला काहीतरी बोलायचं आहे. जी लोक असं बोलतात की आगरी कोळी लोकांचा फक्त जमिनीचा पैसा असं नाही आहे. ह्या दर्या राज्यातना जो आम्हाला मिळतो तो आमच्या मेहनतीचा पैसा आहे. म्हणून सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कोळी लोकांसाठी, सगळ्यांसाठी. देवाची कृपा आम्हावर म्हणून कोळ्यांना पोचते समुद्र. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जेजुरीला जायची मला लागले घाई. दिगंबरराव माझे खंडेराय आणि मी त्यांची भानुबाई. आणि लग्नानंतरची पहिली नारळी पौर्णिमा आहे, तर नाव घ्यायला लागेल वहिनी. हिमालयाच्या पर्वतावर आहेत बर्फांच्या राशी. मंथनरावांचं नाव घेते नारळी पौर्णिमेच्या दिवशी. बोला एकविरा माते की. आम्ही आज जे काही आहोत आमच्या दर्या राजामुळे आहोत. आयशी आमची शेतीवर कोल्याना पोचतोय समुद्र, जगतोय आम्ही त्याच्यावर. कोल्याना पोचतोय समुद्र. आणि आता आपल्या समोर सर्व महिला मंडळ आहेत आणि आई आहेत. आई तुमचं नाव काय? माझं नाव दीप्ती रणजित गण. नारळी पौर्णिमा हा सण वर्षातून एकदा आणि आपला सर्व साखर कोळीवाडा आतुरतेने वाट बघत होतो त्या गोष्टीची. तर त्या सणाबद्दल तुम्ही काय सांगाल? नारळी पौर्णिमेच्या सणाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि तो सण आला की आमच्या म्हणजे धंद्याला म्हणजे असं खूप हुरूर येते. तेव्हा आम्ही सगळे म्हणजे खूप जोराने सगळे तयारीला लागतात. आणि जेव्हा नारळ आम्ही दर्यामध्ये सोडतो तेव्हा आमची मासेमारीला बोटी आमच्या जातात. जेव्हा आपले नाकवा दर्यामध्ये जाता, खोल समुद्रात जातात, तेव्हा तुमच्या मनात काय असते? आमच्या मनात एकविरा इथं धावा असते. आणि खंडोबाला आम्ही प्रार्थना करतो की आमची सुरुवातीला बोट जी गेलेली आहे ती व्यवस्थित सुखरूप घरी परत. धन्यवाद आई. आई तुमचं नाव? भारती बामजी. आणि तुमचं? सारिका गण. तुमचं? राजश्री बामजी. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हे बघा, हेच आपण मगाशी म्हणालो होतो का नारळ फोडाफोडी परंपरा आपल्या साखर कोळीवाड्यात केली जाते, तीच आपण इकडे बघत आहोत. जोरात मारशी होतं येता फोड. आता आपल्या समोर पूर्ण कझिन्स ग्रुप आहे ज्याने आपल्या इथं बोलवलं होता. तर आता मी त्यांची सर्वांची ओळख करून देतो तुम्हाला. तर ताईपासून सुरुवात करू. मी प्रीती नाखवा. इशिका नाखवा. वैष्णवी हाले. तन्वी बामजी. मी नियती नाखवा. प्रिया गण. चारवी गण. शाश्वत दांडेकर. सेजल दांडेकर. जिया गण. मी ऐश्वर्या बामजी. धन्यवाद. मला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद बोलवल्याबद्दल. इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती यांचं चॅनल आहे कझिन्स ग्रुप. नाव काय पूर्ण? कझिन 00. तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर तुम्ही असाल तर त्यांना फॉलो करायला विसरू नका. लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि तुम्ही माझं तर ऐकत नाही, काही सबस्क्राईब करायला मागत नाही, तर तुम्ही कझिन्स ग्रुपचा तरी ऐका. तुम्ही सांगा या.
ओके, धन्यवाद. एकविरा माते की